नमस्कार, श्री स्वामी समर्थ। हे माझं मार्बलचं देवघर आहे। हे जवळपास 15 ते 16 वर्ष जुनं आहे, परंतु नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे हे अगदी पांढरं शुभ्र जसेच्या तसे राहिले आहे। कितीही तेलकट झालेलं असू द्या किंवा काळपट पडलेलं असू द्या, ते देवघर कसं स्वच्छ करायचं, त्यासाठी आपण आपल्या घरातल्याच काही गोष्टी घेणार आहे। त्यामध्ये मी विम लिक्विड घेतलेलं आहे, एक लिंबू घेतलेला आहे आणि खाण्याचा सोडा घेतलेला आहे। विम लिक्विडच्या ऐवजी तुम्ही डेटॉल हँडवॉश किंवा संतूर हँडवॉश, कोणताही हँडवॉश तुमच्याकडे लिक्विड असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। इथे मी विम लिक्विड घेतलेला आहे, अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, त्यामध्ये आपण खायचा सोडा 1 चमचा घालून घेऊया आणि त्यानंतर त्यावरती अर्धा लिंबाचा पूर्ण रस आपण पिळून घ्यायचा आहे। लिंबूचा रस पिळल्यानंतर सोडा ॲक्टिवेट होतो। त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून घेऊया। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की तो सोडा ॲक्टिवेट झालेला आहे, त्यामुळे त्याला किती फेस आलेला आहे। त्यानंतर आपण मंदिर घासण्यासाठी घेणार आहे स्क्रब। हा एकदम मऊ आहे। मंदिर घासण्यासाठी आपण घासणी घ्यायची नाही अजिबात, किंवा कोणतीही वापरलेली घासणी वापरायची नाही, अगदी नवीन आहे। मंदिर घासण्यासाठी ही मी नवीनच स्क्रब घेतलेला आहे। कॅमेरा सेट करोपर्यंत याचा ॲक्टिवेटपणा थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे मी अजून थोडासा सोडा मिक्स करून याला थोडंसं ॲक्टिवेट करून घेते। म्हणजे काय होईल की पटकन मंदिर आपलं स्वच्छ होईल। पहिल्यांदा मी थोडंसं पसरवून बघितलं होतं, परंतु तो इतका ॲक्टिवेट नव्हता सोडा, त्यामुळे मी अजून थोडासा सोडा मिक्स करून ते मिश्रण मिक्स करून घेत आहे। तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा इनो वापरला तरीसुद्धा चालेल। इनोसुद्धा खूप ॲक्टिवेट होतो आणि त्याला भरपूर असा फेस येतो। तर तुम्ही बघू शकता, सोडा थोडासा मिक्स केल्यानंतर हा फेस एकदम ॲक्टिवेट झालेला आहे आणि आता आपल्याला लगेच हा मंदिरामध्ये पसरवून घ्यायचा आहे आणि त्या स्क्रबने घासून घ्यायचा आहे। देवघरात लावलेल्या दिव्यामुळे मंदिराला अगदी काजळी पकडली जाते आणि अगरबत्तीचा जो धूर असतो त्याने मंदिर अगदी काळपट पडलं जातं। त्यामुळे 15 दिवसातून किमान अशी देवघराची स्वच्छता आपल्याला करून घ्यायला पाहिजे। माझं देवघर हे तेलकट कधीच होत नाही, कारण मी पंथीच्या खाली सुद्धा एक प्लेट ठेवते। फक्त दिव्याची जी काजळी असते आणि अगरबत्तीचा जो धूर असतो त्याने मंदिर काळपट पडलं जातं, त्यामुळे असं 15 दिवसातून एकदा लगेच मला घासून घ्यावंसं लागतं। देवघर कितीही जुनं असलं तरीसुद्धा या मिश्रणामुळे अगदी नव्यासारखं चमकलं जातं। आपल्या घरात अशी एखादी गोष्ट असते किंवा अशी एखादी वस्तू असते, ती अगदी जुनी असते, पारंपरिक असते किंवा खूप दिवसापासून ती आपल्याकडे असते। त्या वस्तूमध्ये ना असा आपला एक जीव अडकलेला असतो। ती गोष्ट आपल्याला अजिबात चेंज करावीशी वाटत नाही। तसं हे माझं देवघर आहे की मला हे चेंज करावंसं अजिबात वाटत नाही। हे खूप मजबूत आहे, इतकं जड आहे की ते जागणं हलतसुद्धा नाही। त्यामुळे हे देवघर मी अजिबात चेंज केलं नाही आणि अजूनही चेंज करायचा विचार अजिबात माझ्या मनातही येत नाही। तर मी सगळ्या बाजूने स्क्रबने अशा पद्धतीने देवघर घासून घेते। जी पेस्ट बनवली होती ती सगळ्या बाजूने मी अशी लावून घेतलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल त्याचा काळपटपणा हळूहळू निघायला सुरुवात झालेली आहे। तो जो फेस होता ना तो असा काळपट पडायला लागलेला आहे। या बनवलेल्या पेस्टमुळे आपल्याला जास्त घासायची गरज लागत नाही। अगदी सहज अलवार जरी घासलं तरीसुद्धा याचा काळपटपणा अगदी सहज निघून जातो। देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो, त्यामुळे ते नेहमी स्वच्छ असावे, टापटीप असावे असे मला मनापासून वाटते। त्यामुळे नेहमीच मी देवघर स्वच्छ ठेवत असते। जवळपास माझं संपूर्ण मंदिर हे घासून झालेलं आहे। जे हलक्या काळ्या कलरचे स्पॉट दिसत आहेत ना, ते काही डाग पडलेले नाहीत, ते मार्बलचेच आहे। मला व्हिडिओमध्ये दिसत असेल की त्या फेसमधून किती काळपटपणा निघायला लागलेला आहे। तर ही पेस्ट लावल्यानंतर ना आपोआप याचा काळपटपणा दूर होतो आणि मंदिर आपलं अगदी पांढरं शुभ्र चमकायला लागतं। त्यानंतर मी पाण्याने मंदिर स्वच्छ करून घेतलं। तुम्ही बघू शकता अगदी त्याच्या कोर जे आहेत त्यातून सुद्धा संपूर्णपणे जी घाण आहे ती निघून गेलेली आहे आणि मंदिर अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे। मंदिर स्वच्छ करून झाल्यानंतर मी मूर्त्यासुद्धा लगेच घासून घेते। त्यासाठी मी थोडंसं विम लिक्विड घेतलेलं आहे, अगदी पाव चमचा होईल इतकंच घेतलेलं आहे, जेणेकरून थोडासा जो तेलकटपणा आलेला असतो तो निघून जाईल। त्यानंतर मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे अगदी आंबट असेल असं दही मिक्स करायचं आहे। दही आंबट असल्यामुळे मूर्त्या अगदी चकाकतात। त्यानंतर अगदी थोडासा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी एकजीव करून घ्यायचे आहेत।
ही पेस्ट जर मूर्त्यांना लावून मूर्त्या आपण स्वच्छ केल्या ना, तर मूर्त्या घासून झाल्यानंतर त्या लवकर काळपट पडत नाहीत. पितांबरीने स्वच्छ केल्या तरी नंतर लगेच थोड्या दिवसांनी त्या काळपट दिसायला लागतात. परंतु ही पेस्ट लावून जर घासलं ना, तर बरेच दिवस मूर्त्या जशाच्या तशा आपल्या टिकल्या जातात. मूर्त्या कधीही ब्रशने किंवा स्क्रबने अजिबात घासायच्या नाहीत. शक्य असेल तितक्या हाताने स्वच्छ करून घ्यायच्या. मी पितांबरीने सुद्धा मूर्त्या स्वच्छ करत होते, परंतु काय होतं की मूर्त्यांची जी डिझाईन असते त्यामध्ये पितांबरी बसली जाते आणि मूर्ती जेव्हा सुकली जाते त्यावेळी त्याचा जो पांढरटपणा त्यावरती उमटला जातो. त्यामुळे मी अशा पद्धतीने बेसन आणि दही मिक्स करून मूर्त्या स्वच्छ करून बघितल्या. अगदी नव्यासारख्या मूर्त्या स्वच्छ झाल्या. तेव्हापासून मी पितांबरी वापरायचं सोडूनच दिलंय. पितांबरीपेक्षा सुद्धा खूप लवकर या मूर्त्या स्वच्छ होतात. त्यामुळे अशा पेस्टनेच मी देवाची सगळी जी गोष्टी आहेत त्या संपूर्ण या पेस्टनेच स्वच्छ करून घेणार आहे. ही पेस्ट लावून झाली की याच्यावरती आपण थोडीशी पिठी साखर किंवा मग थोडंसं मीठ घालून टाकलं तरीसुद्धा चालेल. पिठी साखर टाकून ठेवली किंवा मीठ टाकलं की त्याला एक स्क्रब टाईपचा खरबडीतपणा येतो. त्यामुळे चोळलं की त्याच्या डिझाईनमधले जो काळपटपणा आहे तो लगेच दूर होतो आणि त्यामुळे मूर्त्या अगदी पटकन स्वच्छ होतात. आता मी तुम्हाला ती मूर्ती धुवून दाखवते. आपण जेव्हा मूर्त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा त्याच्या डिझाईनमध्ये ते जाऊन बसतं आणि मूर्त्या आपल्या कलर चेंज होतो. आता बघू शकता मूर्ती किती चमकत आहे. अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या मूर्त्या स्वच्छ करून घेते. पूर्वी जेव्हा पितांबरी वगैरे काही मिळत नव्हतं त्यावेळेला दहीनेच मूर्त्या स्वच्छ केल्या जायच्या. दही, बेसन मिक्स करून, लिंबू मिक्स करून अशा पद्धतीने मूर्त्या स्वच्छ करायच्या किंवा चिंच वापरली जायची. चिंच आणि मीठ याचं मिश्रण करून पितळेची भांडी स्वच्छ केली जायची. इथे मी या पेस्टने सगळ्या मूर्त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तर देवाची भांडी, मूर्त्या या सगळ्या गोष्टी मी या पेस्टनेच स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता हा पाण्याचा जो तांब्या आहे तो सुद्धा अगदी चकाकीत निघालेला आहे. त्यावर कुठेही पाण्याचा डाग उमटलेला नाही. पितांबरीने जरी घासलं तर थोड्या वेळानंतर त्यावरती पाण्याचे डाग उमटले जातात. या पेस्टने घासलं तर पाण्याचे डाग अजिबात उमटत नाहीत. तर मूर्त्या बघा किती स्वच्छ झालेल्या आहेत. त्यानंतर मी पूजा करून घेते. सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून मी पूजा करून घेतली आहे. आपले देवघर आणि देवघरातील मूर्त्या जेवढ्या आपल्या स्वच्छ असतील ना, तर तेवढी पॉझिटिव्हिटी आणि तेवढी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत असते. जसं आपलं किचनच्या बाबतीत असतं, किचन स्वच्छ असेल तरच आपल्याला स्वयंपाक करायला छान वाटतं. नाहीतरी बेसिनमध्ये भांडी पडलेली असेल, आपला किचन ओटा खराब असेल आणि तसंच आपण जर स्वयंपाक करत असेल तर तेवढीच निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत असते. तसेच प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे टापटीप आणि स्वच्छ असेल तर तेवढीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात वास करते. देवघराच्या वरती आपण बऱ्याच गोष्टी ठेवतो, परंतु देवघराच्या वर अजिबात कोणत्याही गोष्टी ठेवायच्या नाहीत. ते मोकळं असलं पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.